पिंपरी चिंचवड शहराच्या रस्त्यावरची ही दृश्य। भर रस्त्यात ठाण मांडून बसलेली ही मोकाट जनावरं। कुठेही जनावरं भर रस्त्यातून मार्ग काढताना दिसतात आणि ज्या कोंडवड्यात जनावरं हवी तिथं माणसं राहतात। श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पालिकेनं काही हजार रुपयांसाठी हे कोंडवडे भाड्यानं दिले। त्यामुळे या मोकाट जनावरांचा नागरिकांना एवढा त्रास होतोय की जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। ज्या मोकाट गायी फिरतात त्याची व्यवस्था ही महापालिकेने केली पाहिजे। रस्त्यामध्ये गायी बसल्यामुळे नदीला रडलेला अडथळा येतो। त्याचप्रमाणे गायी कुठे चरत असते उकांड्यावरती वगैरे योग्य वाटत नाही। उद्या जर काय मोठी घटना घडली त्याला महापालिका पूर्ण जबाबदार राहील अशी मी नागरिकांच्या तर्फे मागणी करतो आणि महापालिकेने चांगली व्यवस्था करावी की ज्या ठिकाणी गायीची व्यवस्था होईल, गौमातेचं संरक्षण होईल अशी माझी मागणी आहे। ज्या नगरसेवकांकडे मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे ते नगरसेवक प्रशासनावर खापर फोडतायत। एवढंच नाही तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला काळं फासण्याची धमकी देत आहेत। ज्यांनी जनावरांचे कोंडवडे भाड्यानं वाटले त्यांची या प्रश्नावरची उत्तरं ही मोकाट जनावरांसारखीच आहेत। इतर वेळेस ती हिरवं असलं तर बाहेर चरत असतात, पण ओलं किंवा चिखल असेल तर त्या ठिकाणी ती जात नाहीत आणि पाऊस जेव्हा थांबतो तेव्हा महामार्गावर रस्त्यावर डांबरी रस्ते हे तातडीने सुकतात आणि त्या ठिकाणी वाहनांची जी ऊब निर्माण होते ते त्यांचं एक नैसर्गिक आहे की त्यातनं त्यांना आजारी पडू नये म्हणून त्या पद्धतीने ते एकत्रित हर्ड मेंटॅलिटी म्हणतो आपण, तर ते एकत्र बसण्याची जी सवय आहे। पिंपरी चिंचवडला देशातली बेस्ट सिटी म्हणून गौरवण्यात आलं। स्वच्छ शहरांच्या यादीत शहराचा देशात 9वा आणि राज्यात पहिला क्रमांक आला। मेट्रो सिटीच्या यादीत शहराचा समावेश झाला, पण शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि जनावरं मोकाट फिरतायत। अशा परिस्थितीत स्मार्ट सिटीच्या गप्पा माराच कशाला असा प्रश्न उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवड शहराच्या प्रशासनाला मोकाट जनावरांचा प्रश्नही सोडवता येत नाही। ते प्रशासन आता स्मार्ट सिटीची कामं कशी करणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागलाय। एकीकडे शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनत असताना दुसरीकडे शहरामध्ये अस्वच्छताही प्रचंड वाढलेली आहे। अशा स्थितीमध्ये प्रशासनानं योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे, मात्र तसं होताना दिसत नाही असंच खेदानं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।